पंढरपूरमध्ये रिक्षावाल्याची स्टंटबाजी। संत मुक्ताबाई मठाजवळ भर रस्त्यात रिक्षावाल्याचा स्टंट। रिक्षावाल्याच्या स्टंटचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल। सोलापूरच्या अळजापूरमधील सरपंच संतोष रोडेंनी आमदार नारायण पाटलांसमोर वाचला तक्रारींचा पाढा। सरपंचांकडून जलजीवन आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या कामाच्या तक्रारी। जालना जिल्ह्यात ई-केवायसी नसल्याने 2810 शेतकरी पीएम योजनेपासून वंचित। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। तर जिल्ह्यातील 3,09,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता प्राप्त। पुण्याच्या भोर पंचायत समिती आवारात पिंक ई-रिक्षेचं प्रदर्शन। महिला पिंक ई-रिक्षा पाहण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन। गोंदियात शेकडो विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच बघितला छावा चित्रपट। छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा उपक्रम। जालन्याच्या अंबड गावात चोरट्यांचा गोडाऊनमधील सोयाबीन आणि हरभऱ्याच्या पोत्यांवर डल्ला। 5 ते 7 चोरट्यांकडून 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास। सर्व घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्याच्या भोर तालुक्यातील गोकवडी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक संचालकांची अचानक भेट। दरम्यान महेश पालकरांनी शाळेतील विविध उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली। परभणीच्या पालम तालुक्यातील बनवस शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाईत 3 हायवा आणि 46 लाखांचा मुद्देमाल जप्त। नाशिक शहरात पुन्हा वाहन टोईंग कारवाई सुरू। नो पार्किंग झोनमध्ये वाहन लावण्यास जप्त करण्यात येणार। तर 4 महिन्यांपासून शहरात थांबलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू। वर्ध्याच्या आर्वीमध्ये लोकसहभागातून शेतपाणंद रस्ते कामाला सुरुवात। पांडे ते धनोडी या पाणंद रस्त्याच्या कामाचं उद्घाटन। तर या कामाला गती देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश।